श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कुलदेवी ही आपल्या कुळाचे रक्षण करणारी माऊली असते. आषाढ महिना हा देवीच्या शक्ती उपासनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या पवित्र महिन्यात कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपण अनेक प्रकारचे नैवेद्य आणि तोडगे करतो. परंतु तंत्र आणि शास्त्रानुसार आषाढ देवीच्या चरणी अर्पण केलेली एक विशेष वस्तू संपूर्ण कुटुंबाचे नशीब बदलू शकते. जाणून घेऊया या आषाढ महिन्याचे महत्त्व आणि त्या एका गुप्त वस्तूची महिमा. आषाढ महिन्यात कुलदेवता आणि कुलदेवीची पूजा करणे ही महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाची लोकपरंपरा. आषाढ महिन्यात निसर्ग बदलतो, पाऊस पडतो आणि या काळात नकारात्मक ऊर्जा दूर करून घरामध्ये सुख समृद्धी आणण्यासाठी कुलदेवतेला विशिष्ट प्रकारचे नैवेद्य दाखवतात. त्याचबरोबर विशेष एक गोष्ट अर्पण देखील करतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही सेवा कोणती महत्त्वाची आहे, ती कोणत्या दिवशी अर्पण करावायची आहे आणि कशा पद्धतीने अर्पण करावायचे आहे, ह्या सर्व डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ स्किप करू नका. शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र करून घ्या. प्रथम आपण आषाढ महिन्यातील मंगळवार, शुक्रवार, अष्टमी या दिवसांचे महत्त्व जाणून घेणार आहोत. आषाढ महिन्यातील मंगळवार देवी भगवती आणि कुलदेवीची विशेष पूजा केली जाते. त्याचप्रमाणे या दिवशी हनुमान आणि मंगळग्रह यांची उपासना केल्यास ज्योतिषशास्त्रानुसार आषाढ मंगळवारी हनुमान चालीसा पठण केल्याने आणि मंगळग्रहाची पूजा केल्याने कुंडलीतील मंगळदोष देखील दूर होतो आणि जीवनातील संकटे टळतात. अनेक घरांमध्ये या दिवशी देवीला नैवेद्य म्हणून तळलेले पदार्थ जसे की कापण्या, पुरी दाखवण्याची जुनी परंपरा आहे, ज्याला स्थानिक भाषेत आकाड तळणे असे म्हणतात. आषाढ महिन्यातील शुक्रवारपासून अनेक साती आसरा पूजा या दिवशी लक्ष्मी माता आणि जलदेवतेचे रूप मानल्या जाणाऱ्या साती आसरा म्हणजे सप्तशृंगी किंवा 7 आसरा देवींची पूजा केली जाते. सुवासिनी महिला या दिवशी एकमेकींना हळद कुंकू लावून सुख समृद्धीची प्रार्थना करतात. पावसाच्या आगमनाने धरती हिरवीगार होते, म्हणून जल आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या शुक्रवारच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात गुप्त नवरात्र येते. या नवरात्रातील अष्टमी तिथीला दुर्गाष्टमी अत्यंत शक्तिशाली मानली जाते. देवी दुर्गेची विशेष साधना या दिवशी तंत्र मंत्र साधना करणाऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य भक्तांसाठी माता दुर्गेची पूजा करणे फलदायी ठरते. अष्टमीचे व्रत केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सुख शांती नांदते. हवन अनेक ठिकाणी आषाढ अष्टमीला लहान मुलांना घरी बोलवून त्यांचे पूजन केले जाते. कन्यापूजन आणि देवीला खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. थोडक्यात सांगायचे तर आषाढ महिन्यातील हे तिन्ही दिवस आरोग्याचे रक्षण, कुटुंबाची भरभराट आणि आत्मिक शक्ती वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जातात. आपण मुख्य विषयाकडे वळूयात. आषाढ महिन्याची समाप्ती 12 ऑगस्टला होणार आहे. हा आषाढ महिन्यातील काळ आपल्या कुलदेवतेच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या काळात श्रद्धेने कुलदेवतेची उपासना केल्यास तिची अखंड कृपा आपल्या कुटुंबावर राहते. कुटुंबाचे रक्षण होतं आणि सुख समृद्धीत वाढ होते, असे अनेक लोकांना याचे अनुभव आले आहेत. म्हणूनच या दिवसांमध्ये आपल्या कुलदेवतेला सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवून तिची उपासना केली जाते आणि आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना देखील केली जाते. म्हणूनच आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण मंगळवारी, कोणत्याही शुक्रवारी, अष्टमी, सप्तमी आणि शेवटी अमावस्या ह्या दिवशी तुम्हाला कोणतेही कुलदेवतेला एक गोष्ट अर्पण करावयाची आहे ते पाहणार आहोत. ही सेवा तुम्ही मनापासून केली तर आपल्या अडचणी, दुःख, दारिद्र्य दूर होण्यासाठी मार्ग खुला होतो. मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी कुलदेवतेची कृपा मिळते. आषाढ महिन्यातील मंगळवार, शुक्रवार या दिवशी महिला आवर्जून या दिवशी उपवास करतात, व्रत करतात, कारण आषाढ महिन्यात गुप्त नवरात्र आपल्या कुलदेवतेला समर्पित आहे. मंगळवार आणि शुक्रवार आपल्या देवीच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. म्हणजे आपल्या संपूर्ण कुळाची कुलस्वामिनी, आपल्या कुटुंबाचं रक्षण करणारी आणि आपल्या वंशावर सतत कृपाछत्र ठेवणारी अशी ही आदिशक्ती प्रत्येकाची कुलदेवता, कुलस्वामिनी वेगळी असते,
परंतु असते मात्र एकच. म्हणूनच प्रत्येकाच्या घरात तिचा फोटो किंवा टाक असतोच. म्हणून तिची रोज तुम्ही पूजा करून, सेवा करून आपल्या कुटुंबासाठी, आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, आपल्या वंशासाठी तिच्याजवळ प्रार्थना करावी. ती कधीच आपल्याला निराश करत नाही. देवतेची आपल्याकडून सेवा होत नसेल तर त्याचे परिणाम आपल्याला लगेच जाणवू लागतात. प्रत्येक कामामध्ये अडचणी येतात. मुलांच्या शिक्षणात देखील अडचणी येतात. हा अनुभव बऱ्याच जणांना आला आहे. अजून असे लोक आहेत की ज्यांना आपली कुलदेवताच माहीत नसते. अशा लोकांनी आषाढ महिन्यातील कोणत्याही शुक्रवारी किंवा रविवारी देवासमोर बसावे, एक गोड नैवेद्य आणि एक खारट नैवेद्य करावा आणि ओम श्री कुलदेवताय नमः असा जप 108 वेळा करावा. म्हणजेच एक माळ करावी. आमची जी कुलदेवता असेल ती आम्हाला समजू दे आणि तिचा आशीर्वाद आम्हाला लाभू दे अशी तिच्याजवळ प्रार्थना करावी. तसेच ओम चामुंडाय नमः या देवीचा जप देखील 108 वेळा करावा. बऱ्याच भक्तांना असा अनुभव आला आहे की त्या संध्याकाळी काही ना काही संकेत तुम्हाला मिळतात. या संकेतामधून तुमची कुलदेवी कोणती आहे हे तुम्हाला समजते. ह्याच्यावर विश्वास बसणार नाही, पण तुम्ही हा उपाय नक्की करून पहा. फक्त त्यांनी हा जप श्रद्धेने आणि विश्वासाने करून मगच अनुभव घ्या. आता आपण मंगळवारी, शुक्रवारी किंवा अष्टमी दिवशी नेमकी कोणती एक वस्तू आपल्या कुलदेवतेला अर्पण करावायची आहे ते आपण पाहूया. आपल्याकडे फोटो किंवा मूर्ती असतेच, परंतु ज्यांच्याकडे कोणाकडे नसेल त्यांनी काळजी मात्र करू नका. त्यांनी त्याऐवजी कुलदेवता म्हणून सुपारी घ्यावायची आहे. शक्यतो त्या घरातील स्त्रीने, लक्ष्मीने उपवास धरावा किंवा व्रत करावं. ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करायचा आहे त्या दिवशी हरकत नाही. त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून तुम्हाला दिवसभरात सकाळ, संध्याकाळ, दुपार कधीही वेळ मिळेल तेव्हा ही सेवा तुम्हाला करावायची आहे. शक्य असल्यास त्या दिवशी उंबऱ्याला हळदीचे लेपन करावायचे आहे किंवा मग हळद कुंकू लावून देखील तुम्ही उंबरट्याची पूजा करू शकता. नंतर रोजच्या प्रमाणे आपल्या देवघरातील देवांची देखील पूजा करावायची आहे. एक गोष्ट सांगू इच्छिते. तुमच्या मनात कोणती तुमची इच्छा असेल किंवा तुमची अडलेली कामे पूर्ण होत नसतील तर तुम्ही ती मनात इच्छा धरून ही सेवा करताना संकल्प करा. संकल्प करून ही सेवा करा. फक्त ही सेवा करताना तुमच्या मनामध्ये सात्विक भाव आणि श्रद्धा असणे गरजेचे आहे. ही सेवा सुरुवात करायच्या अगोदर तुम्ही तुपाची निरंजन किंवा तेलाचा दिवा लावून घ्यावायचा आहे. सेवा आपल्याला करताना अग्निदेवतेच्या साक्षीने करावायचा आहे. कुलदेवतेला अभिषेक करून सुपारी किंवा कुलदेवतेचा टाक तामणात किंवा स्टीलच्या ताटामध्ये ठेवा. वात उदबत्ती करून हळदी कुंकू लावा. तिच्यासमोर अष्टदलाची रांगोळी काढा आणि एक स्वस्तिक काढा. त्याच्यावर हळद कुंकू आणि थोडेसे तांदूळ अर्पण करा आणि मग तुम्हाला सर्वात प्रभावी सेवा म्हणजे कुंकुमार्चन करायचे आहे. हे कुंकुमार्चन चरणापासून ते मस्तकापर्यंत 3 बोटांनी तुम्ही 21 वेळा 11 वेळा करू शकता. पायापासून ते डोक्यापर्यंत 3 बोटांनी म्हणजे मधले बोट, करंगळी शेजारचे बोट आणि अंगठा यांच्या साहाय्याने तुम्हाला हे करावायचे आहे. ही सेवा तुम्हाला जास्त वेळ करायची असेल तर तुम्ही 108 वेळा देखील करू शकता. ही सेवा तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्ही उजव्या हाताने 5ही बोटांनी सुद्धा ही सेवा करू शकता. फक्त ही सेवा करताना मनामध्ये श्रद्धा असणं खूप आवश्यक आहे. ही सेवा करताना मनामध्ये कुलदेवतेचे स्मरण करून जप करूनच ही सेवा करावायची आहे. नंतर तुम्ही नैवेद्य, खडीसाखर आणि दूध किंवा एखादे फळ देखील अर्पण करू शकता. नंतर तुम्हाला 11 लवंगा घेऊन, लवंगा मात्र फूल असलेल्या हव्यात. या 11 लवंगा कुलदेवतेच्या चरणावर मनामध्ये इच्छा धरून एक ओम चामुंडाय नमः या असा जप करून अर्पण करावायच्या आहेत. किंवा तुम्ही ओम दुर्गाय नमः या नावाचा जप करून सुद्धा ही सेवा करू शकता. ही सेवा कुलदेवतेसाठी आषाढ महिन्यातील अतिशय प्रभावी सेवा मानली जाते. यामुळे घरातील आर्थिक अडचण, चणचण आणि नकारात्मकता दूर होऊन आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि सकारात्मकता येते. आपल्या मुलाबाळांच्या प्रगतीसाठी, कुटुंबाच्या कल्याणासाठी ही सेवा खरंच खूप प्रभावी आहे.
आता तिसरा टप्पा, देवीला हिरवी साडी किंवा खण अर्पण करावा. त्यासोबत नारळ, 5 सुपाऱ्या, 5 बदाम, तांदूळ आणि खडीसाखर ठेवून देवीची ओटी भरावी आणि नैवेद्य खिरीचा अर्पण करावा. ह्या खिरीचा नैवेद्य अर्पण करताना त्याच्यावर तुळशीपत्र 1 ठेवावे. नैवेद्य तुम्ही देवीपुढे ठेवताना पाण्याचा भरीव चौकोन 1 काढावा आणि मग त्याच्यावर नैवेद्याचं ताट ठेवून नैवेद्य देवीला अर्पण करावा. आता खूप महत्त्वाचा टप्पा म्हणजे चौथा टप्पा. ह्याच्याशिवाय तुमची ही पूजा अपूर्ण राहते आणि ती म्हणजे मनोभावे तांबूल, पानाचा विडा. पूजा झाल्यानंतर देवीला 2 पाण्याची विडे, 2 विड्यांची पाने, सुपारी आणि त्यावर 1 नाणे ठेवून तांबूल नक्की अर्पण करावा. बघा, आषाढ महिन्यात देवीची ओटी भरल्याने किंवा कोणत्याही स्त्रीला अखंड सौभाग्य, सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभते. कृपा आणि आशीर्वाद लाभतात. या महिन्यात देवीला तांबूल अर्पण केल्याने देवी अत्यंत प्रसन्न होते आणि तिच्या कृपेने घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता वाढते. तसेच तांबूल अर्पण केल्याने साधकाला मनवंचित फल मिळून जीवनातील संकट किंवा अडचणी दूर होतात. आरोग्य आणि शांतता. देवीची अशी मनोभावे सेवा केल्यामुळे कुटुंबात शांतता, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभते. हा तांबूल तुम्ही कुलदेवतेपुढे ठेवल्यानंतर 2 तासांनी तो घेऊन सर्वांनी घरातील प्रसाद म्हणून ग्रहण करावा आणि आपण जे कुंकुमार्चन केलेले आहे ते कुंकू एका डबीमध्ये आपण भरून ठेवावं. तसं तर हे कुंकू आपण दररोजच कपाळाला लावावं, परंतु शक्य झाले नाही तर कोणत्याही महत्त्वाच्या कामाला जाताना हे कुंकू आपल्याला आपल्या कपाळी आठवणीने लावायचे आहे. मुलांना आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीला त्या कुंकवाचा तुम्ही टिळा देखील लावू शकता. तसेच ज्या आपण लवंगा अर्पण केल्या आहेत त्या तुम्ही पुन्हा पुढच्या पूजेसाठी धुवून वापरू शकता आणि घरातील सदस्यांमध्ये प्रसाद म्हणून देखील 1 ग्रहण करण्यास देऊ शकता. तुम्ही हा उपाय, ह्या सेवा आषाढ महिन्यातील मंगळवार, शक्यतो मंगळवारच, पण जर शक्य नाही तर मग शुक्रवार, सप्तमी, अष्टमी किंवा अमावस्या ह्यापैकी 1 तरी दिवस मनापासून, मनामध्ये सकारात्मक भाव ठेवून, श्रद्धा ठेवून अवश्य करावा. कुंकुमार्चन करून आईची ओटी भरून तांबूल अर्पण करा आणि चमत्कार पहा. माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये मात्र जय माता दी लिहिण्यास विसरू नका. मनापासून ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नक्की करा. जय माता दी. ओम कुलदेवताय नमः. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद.